एक महत्त्वाची घडामोड आहे। आगामी निवडणुकीत उमेदवारांना ऑफलाईन नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत। महापालिका, जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती संदर्भात ही परवानगी देण्यात आली। राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी ही माहिती दिली। राज्य निवडणूक आयोगाची राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत बैठक पार पडली। तर तुकाराम मुंढे यांना तात्काळ निलंबित करावं अशी मागणी कृष्णा खोपडे यांनी केली आहे। सर्व प्रकरणाची चौकशी मुख्य सचिवांमार्फत करावी अशी मागणी सुद्धा खोपडे यांनी केली आहे। मुंढेंना क्लीन चिट दिली असेल तर ते पटलावर ठेवा असं दटके यांनी म्हटलंय। तर तुकाराम मुंढे प्रकरणात अधिक चौकशी केली जाईल असं मंत्री उदय सामंत यांनी म्हटलंय। तुकाराम मुंढेने जे प्रकरण या ठिकाणी केलं त्यांना तातडीने आपण डिसमिस करावं। नंबर दोन या संपूर्ण प्रकरणाची चौकशी मुख्य सचिव आणि पोलीस महासंचालकाच्या वतीने करावी। नंबर 3 जे 17 कर्मचाऱ्याला त्यांनी डिसमिस केलं ते हायकोर्टामध्ये हे करू शकले नाही। एकनाथराव शिंदे साहेबांनी अनेक वेळा मीटिंगा बोलवल्या परंतु वेळेअभावी ते होऊ शकले नाही आणि म्हणून हायकोर्टामध्ये आपण एफिडेव्हिट देऊ शकतो का? स्पष्ट म्हणणं आहे हे पत्र आत्ता काढण्याची काय गरज होती? नंबर 1। नंबर 2 ईओडब्ल्यू आणि पोलिसांनी जी कारवाई केली आहे त्याचा रिपोर्ट जर माननीय मंत्री महोदयांकडे असेल तो त्यांनी माननीय अध्यक्षांकडे द्यावा किंवा तो जाहीर करावा। नंबर 3 पटलावर ठेवावा। त्यावेळी कोविडच्या कालावधीमध्ये तुकाराम मुंढेंनी स्मार्ट सिटीची कामं नक्की बघितली याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही। त्या अधिकाऱ्यांनी जी माहिती घेतली, अहवाल दिला त्याच्यामधनं देखील त्यांना क्लीन चिट मिळालेली आहे। आर्थिक व्यवहाराच्या बाबतीमध्ये ईओडब्ल्यूने त्यांना क्लीन चिट दिलेली आहे, परंतु महिला भगिनींच्या बाबतीमध्ये जो प्रसंग घडलाय असं सन्माननीय सदस्यांनी सांगितले त्याची चौकशी सुरू आहे।